ज्येष्ठाच्या रणरणीत उन्हात धरणी तापली. आकाशात ढगांनी गर्दी केली. अकराळ विकराळ ढग गरजू लागले. वाटा पाखडू लागल्या. लोकांनी ढगाकडे पाहत कुऱ्या जुंपल्या. ढगाकडे पाहत बी मातीत पेरलं. मग ढगांनी पकाखाली ओतून सृष्टीला गारवा आणला. पाहता पाहता चमत्कार घडला. मातीत बी अंकुरलं. हळूच वर आलं नि काळी वावरं हिरव्या रंगानं रंगली. माणसांना आनंद झाला. त्यांच्या कष्टाळू हातांनी किमया केली. अंकुर गोंजारले. राने रंगली. फुलांनी बाग भरले. गवतांनी माळ श्रीमंत झाले. मग आषाढ येऊन गेला. श्रावण आला. वारा नि पाऊस एक होऊन नाचू लागले. आवडी हर्षभरीत झाली होती. तिला कसलंही दुःख नव्हतं. विवंचना नव्हती. ती माहेरच्या मंगल सुखात नाहून निघाली होती. ती घर आवरून मळ्यात जात होती. आईबापांना मदत करीत होती. बांधावर उभं राहून भिजून चिंब होत होती. ती हसत होती. फुलपाखरांशी खेळत होती. मग दिवसाबरोबर ती घरी येत होती. ती पावसांच्या सरी अंगावर घेत होती. ती पांदीतून चालू लागली की खरबरीत चिखल तिच्या पायाखाली पिचकाऱ्या मारीत होता. आवडी उगीच चमकत होती. आवडी भिजली की तिची चोळी अधिकच तंग होत होती. ओलं लुगडं तिच्या देहाशी एकरूप होत होतं. आणि मग तिची रसरशीत काया वस्त्राबाहेर ओसंडत होती. भरलेली घागर हिंद कळावी तशी आवडीची काया वस्त्रातून बाहेर उसळत होती. आणि अशा स्थितीत आवडीला पाहून नागू पापण्या पाडीत होता नि अधिकच खिन्न होत होता. पण तो बोलत नव्हता. एकदा आवडी भिजून आली. तिला पाहून नागू वरमला. आवडी घाईनं घरात गेली नि कपडे बदलून केस मोकळे सोडून स्वतःचे शरीर लपटून सोफ्यात आली आणि म्हणाली, बसून कंटाळा कसा येत नाही. हे शब्द नागूला लागले. पण तो शांतपणे म्हणाला, मला पावसाची भीती वाटते. पण तू का भिजतेस? पुढील वर्षी जो जगेल तो भिजेल. मला भिजलं म्हणजे बरं वाटतं. हे ऐकून नागू हसला. कार्तिक महिना आला. तुळशीची लग्न लागली आणि माणसाच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. गावोगाव घरोघर लग्न जुळू लागली. रावा रंकाच्या दारी मांडव उभे राहिले. सनई भैरवीचे गंभीर स्वर आळवू लागले. नवरा नवरीवर तांदूळ पडू लागले. वराती फिरू लागल्या. नव्या नवऱ्या हळदीनं पिवळ्या होऊन नवी धुडूत नेसून मिरू लागल्या. वातावरण आनंदानं धुंद झालं. काही मुली लग्न होऊन तांदळवाडीला आल्या होत्या. काही मुली तांदळवाडीतून आपल्या सासरी गेल्या होत्या. आवडी बावरली होती. आपल्यालाही एके दिवशी असंच जावं लागेल याचा ती विचार करीत होती. एके दिवशी सकाळीच बोरगावचा भगवंतराव पाटील 2 बैलगाड्या जुंपून ही बरीच शहाणी माणसं आपला तरणबांड मुलगा उत्तमराव यांना घेऊन तांदळवाडीला आला आणि तात्याबा चौगुल्याच्या अंगणात आपलं बिऱ्हाड उतरवलं. मग आम्ही पाहुणं व्हायला आलोय असं त्यानं जाहीर केलं. भगवंतराव पाटील म्हणजे मोठा माणूस असं त्या भागात मानलं जात होतं. तो स्वतः आपल्या दारी आलेला पाहून तात्याबाच्या वाड्यात गडबड झाली. नागूनं घोंगडी अंथरली. पाहुण्यांनी नि गावकऱ्यांनी सोपा भरला. आवडी चकित झाली. भगवंतरावांना आवडीला पाहिली आणि संतुष्ट होऊन तो म्हणाला, मंडळी, मुलगी आम्हाला पास झाली. आता येळ थोडा उरलाय. दिरंगाई करून कार्यक्रम उरकता येणार नाही. ठरवून टाका बरं. या शब्दांनी आरंभ होताच माणसं बोलू लागली. आवडीचं लग्न ठरू लागलं. पण तात्याबा चौगुला मध्येच म्हणाला, पाहुण्यांनी नवरी पास केली, पण नवरा मुलगा बघूनच आम्ही होकार देऊ. हे ऐकून भगवंतराव म्हणाला, ताकाला जायचं नि मोघा दडवायचा हे आम्हाला येत नाही. आमचा मोघ्या आमच्या बरोबर आहे, ह्यो बघा. असं म्हणून त्यानं उत्तमरावाकडे बोट केलं. सर्वांनी उत्तमला पाहिला. गोरा, तरुण, देखणा, उत्तम तात्याबाला पसंत झाला. भगवंतराव, त्याची पोलीस पाटीलकीची सनद, 4 कळते मुलगे, 12 बैलाची दावण, अर्ध्या शिवारावरची मालकी. मग तात्याबा काय बोलणार? त्यानं लग्न ठरवायला होकार दिला. लगेच भगवंतराव म्हणाला, उगाच बचकत पाणी धरून बसण्यात अर्थ नाही. आम्ही मुलीला भारभार सोनं घालू नि हुंडा म्हणून कवडी घेणार नाही. बोला.
मग काय बोलायचं राहिलं. सर्व लोक एकदम म्हणाले. भगवंतराव गरजला, मग फोडा सुपारी. आवडीचं लग्न ठरलं. सुपारी फुटली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. पुरणपोळीची तयारी झाली. डाळ चुलीवर चढली. आवडीचा आनंद गगनात माविनासा झाला. ती हर्षभरीत झाली आणि उत्तम बोरगावला निघाला. आवडी, नागू, बयाबाई यांना आश्चर्य वाटलं. अहो, असं कसं, जेवून जा, असा गावकऱ्यांनी आपला आग्रह केला. पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही आणि भगवंतराव म्हणाला, सरकारी कामगिरी हाय, जाऊ द्या. आता काय तुमचा जावाई तुम्ही बघितलाय, लग्न लागलं की झालं, कवा बी येईल परत. मग सर्वांचा नाईलाज झाला आणि गाडी जुंपून उत्तम बोरगावला गेला. तो अचानक का गेला या विचारानं आवडी चमकली. एवढं कसलं काम होतं, तो आला आणि लगेच का गेला. आवडीचं डोकं सुन्न झालं. भयाबाईला वाईट वाटलं, पण मुलगा चांगला आहे. आपण पाहिला गेला असेल काहीतरी तातडीच्या कामासाठी, असं म्हणून सर्वांनी स्वतःच समाधान करून घेतलं. सोप्यात बोलणं रंगलं. ठरावाराव झाले, तिथी ठरल्या. सर्व काही निश्चित झालं. आवडीचं लग्न ठरल्याचं ऐकून कांदळवाडीच्या लोकांच्या आनंदाला पाराच उरला नाही. आली आली म्हणत ती तीत आली. 50 गाड्या वऱ्हाड बोरगावला गेले. अनेक पैलवान पाहुणे जमले आणि आवडीवर तांदूळ पडले. वरात निघाली. चंद्रज्योती पेटल्या. भुईनळे उडाले. बयाबाई, तात्याबा यांनी समाधानाचे निश्वास सोडले. लग्न उरकून नवरीसह वऱ्हाड परत फिरले. तेव्हा 5 दिवसांसाठी नवरदेवानं तांदळवाडीला चलावं अशी तात्याबानं विनंती केली. तेव्हा भगवंतराव सहज म्हणाला, माझ्या मुलाला परक्या घरी जाणं परवडत नाही. तेव्हा तुम्ही नवरी घेऊन जा आणि 5 दिवसांनी तिला घेऊन या. या उत्तरानं तात्याबा चकित झाला. लग्न लागताच पाहुण्यानं स्वीकारलेलं आक्रमक धोरण पाहून त्याला धक्काच बसला. पण आपला हात दगडाखाली सापडला आहे, तो कधीच निघणार नाही. उगीच कटकट का करायची असा दूरचा विचार करून तो काहीच बोलला नाही. शांत झाला. पण पुन्हा आवडीला संशय आला. हे असं का? माझं माहेर यांना परक कसं? 5 दिवसासाठी आल्यानं काय बिघडणार होतं? मग हा नकार का? यांचा सरळ नकार नाही, यामागे काहीतरी गुपित दडलं असावं. नाहीतर लग्न झालेले नवरे हौसेने सासरवाडीला जातात, मग यांनाच का परवडत नाही? हा काय प्रकार आहे? आवडी विचारांच्या वावड्या उडू लागली. मनात चिडली. ही माणसं काहीतरी काळं दडवीत आहेत असं ठरवून बापाला म्हणाली, आबा, नाही येऊ दे, चला आपण